राम राम नमस्कार मंडळी, पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आम्ही आलो आहे शिपोले गावामध्ये। तर आता आम्ही जाणार आहोत बागेमध्ये वरती। काय बोलतात शीतल? बागेला कड्यात जाणार आहोत आम्ही। आपण निघालोय आता। माझा मेवना आणि माझे मामा सासरे बघा चाललेत। ते बघा भाऊ, बघू शकता टोपली काठी। ते बघा आता आपण कड्यावर जायला इकडनंच मार्ग आहे। आपण जास्त कुठे गावी वगैरे जात नाही, म्हणून आपला श्वास एकदम फुलतोय। बघू शकता, आपल्याला ऐकायला येत असेल आवाज। आमचे मामा तर एकदम कडक स्टील बॉडी आहेत, एकदम फटाफट धावतायत। आपण पाहू शकता खूप दम लागतोय, बोलायला सुद्धा जमत नाही। आता आपण असंच चालणार आहोत। एकदम वरती जायचं आपल्याला, कारण का आंब्याची झाडं तिथे आहेत। पहिल्यांदा चाललोय मी कड्यावर। ह्याच्या पहिला आलो होतो गावी, पण तेव्हा जायला भेटलं नाही। आता आम्ही जातोय आंबे काढायला, आणि आंबे काढता वेळी तुम्हाला दाखवेन की आम्ही आंबे कसे काढतोय, आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवतो। आणि आपण असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अजूनपर्यंत आम्ही अर्धा रस्ता पण क्रॉस केला नाही। मामा, अर्धा रस्ता झाला का? नाही, अजून खूप वर आहे। तर आपण असंच चालत जाणार आहोत। कोणते कोणते जनावर आहेत मामा इथे? डुक्कर, हरिण। अरे बाबा, हे बघा इकडनं आमचं गाव दिसतो। ते बघा खालती आहे, ससे वगैरे पण आहेत। हे बघा आपलं गाव खालच्या साईडला। आता आम्ही डोंगरावरती आलोय। वाघ वगैरे नाही ना मामा? येतात बघा, वाघ पण आहे। अरे बाबा, कुठे वरती का खालती? कुणाची गाय होती? आपलीच होती। हे बघा आपलं गाव खालच्या साईडला, तो झेंडा दिसतो त्याच्या मागे। ती गाडी गेली त्याच्या समोर। खूप दम लागतोय, श्वास वर खाली होतोय। तर आपण हे बघा वाड्यामध्ये आलोय अर्ध्या। हे बघा आंब्याचे बाग आहेत, पण हे आपले झाड नाहीत। आपले झाड पुढे आहेत, तुम्हाला ते पण दाखवेन मी। आणि खरंच खूप दम लागतोय। आणि आता आम्ही सकाळी चाललोय, तरी सुद्धा आम्हाला एवढा ऊन लागतोय।
हे बघा तुम्हाला दाखवतो सर्व इकडचा आजूबाजूचा परिसर. हे बघा आम्ही कसे चाललो आतमध्ये बघा. हे बघा आमचे मामा सासरे गेलेत आणि माझा मेवणा सुद्धा चाललाय आणि इकडनं आता मी पण जाणार आहे. आणि हे बाजूला आपण बघताय ना हे करवंदाचे झाड आहेत. बघा आंबा पडला इथे. आपण आपले झाडाचे आंबे काढणार आहोत. बघा प्रत्येकाचे असे वाडे बांधून ठेवले. त्या लोकांनी बाउंड्री वगैरे बांधून ठेवले. बघा सेम ह्याच्या पहिला जे आपण क्रॉस केलं सेम तशीच एंट्री आहे. हे पूर्ण करवंदीचे झाड आहे. तुम्हाला माहीत तर असेल ह्याला काटेसुद्धा असतात. हा पण झाड आपलंच आहे पण आमचे जे मोठे मामा सासरे होते ते येऊन काढून घेऊन गेले त्या झाडाचे कैऱ्या. तर आम्ही आता पुढे चाललो आहे. रायवल पण नाही अहो वरचा रायवल पण बघा तिथे आहेत थोडे थोडे. हो मी दाखवतो मी खाली नेऊन आणि शेतावर जाऊन काढू. शेतावर आपला कोणी हात नाही आंबे. हो 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 आपण पोचलो इथे जास्त आंबे आता उरलेत नाही. तर आपण जाणार आहोत शेतावर तिकडचे आंबे काढूया. कड्यावरचे आंबे आमचे गेले. हे बघा या जंगलामध्ये पूर्ण जनावर आहेत. डुक्कर, वाघ, हरिण, ससे, घोरपड पण असेल ना मामा. हो घोरपड सायली. आमचे मामा दमले वाटतं. बघा मेवणा माकड सारखं चालतो. माकड हे माकड गेले का शिरी तिथे ते होते ना काय आवाज करत होते का का का. पिकेला आंबा बरोबर खाल होते. थांबा मी वरती चढतो आणि 2-3 आंबे ह्याच्यातले काढून घेतो. धीरे से खींचना नहीं तो वो मुंह पे गिरेगा सीधा. निकालो जितना है उतना निकालो. किती आंबे काढले? 1 डझन झाले असतील कदाचित. 1 डझन झालेत. तर आता आपले ह्या झाडावरचे आंबे तोडून झालेत. आता आपण चाललोय शेतावरच्या झाडावर. बघू शकता आपण हे बघा. आता आपण खालती उतरतोय. खालती उतरायला काय एवढा त्रास होत नाही. फटाफट होऊन जातो. वरतीच चढायला त्रास होतो. आता जाम होऊन आलाय. बघा सूर्यदेवता पण आलेत वरती. आजूबाजूला होते तिथे कच्चे कैरे आहेत पण कच्चे काढून काय अर्थ नाही
कारण की ते पिकवायला टाकले तरीसुद्धा ते पिकणार नाही आणि त्यांना ती चव येणार नाही. म्हणून आम्ही ते असेच झाडावरती सोडलेत पिकायला. पण खूप मजा येते आंबे तोडायला. लहानपणाची आठवण येते. आम्ही गावी जायचो तेव्हाच आंबे, पपये हे पण तोडायला मस्त मजा यायची. कारण काय शाळेची सुट्टी असायची त्या टायमाला. तर मित्रांनो, आता कड्यावरनं आपण उतरलो आहे खालती, गावामध्ये आलो आहे आणि आता शेतावर जाणार आंबे काढायला. हे बघा, बघू शकता आपण खालती आलो आहे आम्ही. तर शेतावरती जाऊ आपण. ऊन पण आता लागतोय कारण का आता वाजलेत 9 सकाळचे. इथं बघा आपलं घर आणि गाडी आणि हा आपला ही आपली मागची पडवी आहे. इकडनं तर घरी पोचलो. आता इकडनं कदाचित आम्ही जाऊ शेतावर. हे बघा माझी बायको, जाम कैरे आणलेत आम्ही, पिकलेले आंबे. हे काय ते. तर आता आपण शेतावरती चाललो आहे कड्यावरनं येऊन. आणि हे बघा सोबत कोण आहे आता. हे बघा माझी बायको सुद्धा येते कैऱ्या काढायला. शीतल, तू पण चढणार आहेस झाडा? हां, हे आता मुंबईला बघायला भेटत नाही आपल्याला. मग तू कशाला चाललीस? हां, शेतावरती काय करायला चाललीस? आम्ही तर आंबे काढायला चाललोय. तू कशासाठी चाललीस? हे बघा माझी बायको फणसच्या झाडावरनं पडली होती तेव्हा या घरामध्ये तिची डॉक्टरची ट्रीटमेंट झाली होती. दोन्ही हातांना प्लास्टर लावले होते. कोणी लावले होते प्लास्टर तुझ्या हाताला? हां, मग म्हणजे पूर्वीच्या काळात जे गावठी प्लास्टर होते ना, बरोबर ना? हां, गुल आणि चुना दोन्ही हाताला. कशी पडली होतीस तू? लपाछुपी आणि नंतर झाली ती धप्पा, दोनों हात ठप्पा, असं झाला होता. आता आपण शेतावरती जातोय. किती लांब आहे शेत? हा काय हे ते बघितलं का? हा काय हे ते सुपारीचे झाड आहेत तिथेच ना? हां, अरे हे काय मामा आहेत काय? नाही ना, हे दुसरे आहेत. हे बघा इथे पण तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे कैऱ्या. हे बघा आंबे काय, हे बघा. आणि ही नदी आहे, पावसाळ्यामध्ये भरलेली असते. बघा आंबे काढतायत सर्व पिकलेले. आणि ही नदी आहे. आता मी नदीतनं चालत चाललोय. बघा कैरी बरोबर आमच्या पायाशी पडले. बघा माझी बायको काय घेऊ काय, आपले आहेत ना, आपले आपण तोडायला चालत ना. कुठे? हां, तिथे आम्ही कड्यावरती गेलो होतो ना. हां, तिथे होते. आता आमचे सासरे बुवा कुठे गेले? कुठनं जायचं आपण? तिकडनं ना, तेव्हा तिथून जायला लागेल. ए बाबा, तिथून जायला लागेल. ए बाबा, चल ना तिथे. तिला काय माहित नाही, मी पहिलं आलो मामा बरोबर आणि मेवण्या बरोबर गेलो असतो तर टेन्शन नव्हतं. आहे बघा इकडनं जायचं आहे. तर बघा चढायला इथं पायरी सुद्धा बनवली आणि ती तिकडनं चढते. बोला किती डोकं चालवते. हे बघा मस्त एकदम. हे बघा आमचे मेवणे सुद्धा इथे आता आम्हाला दिसलेत. म्हणजे इथे झाड कुठे आहे रे आपला शीतल?
हे खेत आहे. हा अच्छा अच्छा. हे बघा आमचे मामा इथे चढले झाडावर. चल हो पुढं. हे बघा मामांना दाखवतो तुम्हाला. बघा झाडावरती कैऱ्या कैऱ्या आंबे आहेत. पिकलेले आहेत काय मामा? हे पिकतील. अच्छा 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 अच्छा. हां हां. म्हणजे वाऱ्यामध्ये हे झाडं हे आंबे लवकर पडतात. वारा बिरा हे लाली जास्त मारीत नाही, असे कच्चेच दिसते पण ते पिकतात. अच्छा अच्छा. आतमधनं. आणि खायला म्हणजे एक नंबर टेस्टी. अच्छा अच्छा. हे बघा इथे एक झाड आहे आणि हे बघा हे शेत पूर्ण. आता ह्या टायमाला आमचे मामा बोललेत श्रेयसला इथे येऊन नांगर वगैरे करायला, म्हणजे पीक लावायला. तो बघा पाहणी करतोय तो. आणि हे बघा करवंदा खाते. बघा करवंदा पिकले. हे पण दाखवते. बघितलं ना आपण. हे बघा मस्त आहे एकदम. बघा कच्चा आहे. हा हे बघा रस आहे ना तिथे. मस्त आहे. बघा तोंड बघायचं. ते मस्त आहे. आंबट आहे. हे बघा आमचे मेहणे नारळ सोलत आहेत आता. त्यांना काय काम नाही. मामा तिथे आंबे पडतात आणि घरी जाऊन करूया ना. शिरू तिथे आहे फोडायला. शिरू गेला. तो बोलतो राहून दे, पहिला ह्या कामासाठी आलो आपण, हे करूया. हे बघा काय नाही, माती घे आणि मातीमध्ये टाकते. हो शिरू हे घे. शिरू आंबे घे. शिरू बघा मामाने तिथेच टोपली ठेवली आहे. हे बघा टोपली आहे, त्याच्यामध्ये मामा काढून ठेवतायत. काय बोलतो? जुने झाड नाही. अच्छा हे नवीन झाड आहेत काय? 10-12 वर्ष अगोदरच लावले. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हाच लावले ते झाड. तुम्ही कोणतं झाड लावलं आहे की नाही? फक्त आंबे खाऊन मज्जा केली आहे. पडेल हो बघा किती मस्त आहे. मामा इथे बघ 3 आहे त्याच्याकडे. घ्या तिथं. अरे तिथे टोपली आहे मामाने. मी पण असंच विचार करत होतो. तो बघा काय करतोय. अरे गावठी आहे. नंतर फोड बोलतायत का? काय याच्या बागेत लालबीच्या बागेत आहे की मामा तो मेला लालसिंग. गेला. अच्छा लालसिंग चड्डा गावाला गेलेत. आपके गाव का ये. हां हे बघा आमच्या मेवण्याचा शर्ट इथं सुकवायला ठेवलाय. शिरू तुझा शर्ट आहे बघ अँगलमध्ये. अरे बाबा तू सोलणार नाही, घरी जाऊन सोलू. असं काय करतायस? हाँ दिखा दिखा. चला ये सोल के बताता है अपने को. अपन भी बघेंगे कसा सोलता है हा.
कधी सोलेगा तू? लावायचं आहे तर फांदी घ्यावी हा लागते की पूर्ण काय घ्यावं लागतं? केवढा वेळ लगेगा? फांदीने लागतो 10 मिनटं लगेगा बोलताय. आता बघूया आपण कितना टाइम लगा के हे सोलेगा. लगा के जोर. अरे तू सोलणारच नाही 10 मिनिटांमध्ये. काय सोलशील तू? चल खोटा बोलताय शिरो. खोटा बोल रहे तू. या या जोर लगा के हाय या. हे बघा आजूबाजूचा परिसर. शीतला सुपारी कुठे लावली आहे रे? बाबांनी सुपारी कुठे? तिथं पुढे आहे ना? अच्छा तिथं बाग, आतमध्ये बाग आहे, त्याच्यात आहे सुपारीचं झाड. बघा सर कुठे आहे भोपला? दुधी आहे ना तो का भोपला आहे? अच्छा दुधी भोपला. हां हां शिरू. हां हां आपला आहे ना तो. करवंद बघा अशी चिपकली. लय घाम झाला. खाली पडला आंबा. ए शिरू आंबा खाली पडला आपला. काढू काय? किती आहे? पिकलाय का तो? म्हणजे कच्चा तर खराब होतो. आण खाण्यासारखं आहे. नॅचरल मस्त फुल तयार झालाय. त्याला आपण खाऊ शकतो. बघू शकता आपण थोडा मोठा आहे. बघा जा हलवा बनव. मोठा होतो. हलवा याच्यापेक्षा बनवायचा मोठा होतो. दुधी हलवा. एवढा होतो याचा वाडा. हे बघा इथपर्यंत जातो हा. एवढा जातो आणि आपण एवढ्यातच काढला याला. आज ह्याची भाजी करूया आपण. माझ्या बायकोजवळ त्याचा कुठला पण मार पण लागला म्हणून आपण लवकरच काढून घेतलं. ते चांगलं झालं. तर दुधी हलवा बनवायचा. क्या गाना निकाले ना. हाय 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 हाय. बदोबदी. इसको नारियल के झाड़ पे फांसी लगाना चाहिए. ओए हाय ओए हाय हाय ओए हाय. बदोबदी बदोबदी बदोबदी. तर मित्रांनो आपले झालेत आंबे तोडून. हे बघा आपला कॅमेरामॅन एकदम खतरनाक आहे. हां तर आपण चाललो आता घराजवळ. पाहू शकता आपण. हे बघा उतरतोय. सांभाळून उतर रे. खालती बस ना पहिला. खाली जाऊन हे घेतो. आता आपण पण टोपली घेऊन उतरूया. आपला एक आंबा पडलाय. थोडा चला घेऊन येऊया. झाले. चला अरे बघा आपण कैरी वगैरे तोडून आता चाललोय. कांद्यावरती टोपली घेतली आहे. या टोपलीमध्ये आंबे आहेत. थांबा मी हँड चेंज करतो. हे धर असा कॅमेरा. हो आता हँड चेंज करतो. जाम गरमी झाली आहे. ऊन आलंय डोक्यावर. आता आपण घरी जातो आहे. घरी जाऊन आंबे ठेवू, आंघोळी वगैरे करू. तर माझी बायको कुठं? आजी भेटली. आजी बरोबर बोलत राहिले म्हणून मी पुढे निघालो. एकदम शांत वातावरण.
मस्त. हे आली का नाही ते बघा येते. आता आपण घराजवळ पोहोचणार आहोत. शेतावर आंब्यांचा अनुभव खूप छान, मस्त मजा आली. मामाच तोडत होते झाडावर चढून, मी तर गेलोच नाही. मी फक्त वरती कड्यावरती आंबे तोडले होते. लॉक लावून ठेवलंय. चला तर आपण घरी पोचलो. चला आतमध्ये आंबे ठेवूया, मग बोलतो तुमच्याशी. चला हे बघा तर ठेवलेत आंबे. हे आपण कड्यावरनं एवढे काढले होते आणि हे शेतावरचे आंबे. काय झालं? हा झालं तर काढून ठेव. काट्याचं झाड, जंगली काट्याचं झाड आणलंय. ती धरते आणि लागते हाताला. ओ करते. हे बघा आमची मामी काय बनवते. कुठची झाड आहे? मामी काय बनवते? घावणे. हे बघा घावणे बनते. आणि हा कोण आहे? हे कुठचं झाड आहे? जास्वंतीचा. जंगली झाड आलं नाही आम्ही शेतातून. कुठे मम्मी? हे घे ना. कशात ठेवू? तर आता आपण सर्व आपलं काम संपलंय. आता आपण रेडी होऊया, हातपाय वगैरे धुऊया, त्याच्यानंतर आंघोळी वगैरे करूया. पहिला थंड होऊया, मग त्याच्यानंतर आंघोळीला जाऊया. आता उन्हामधनं आलं तर डायरेक्ट आंघोळीला जाणं बरं नाही. अच्छा आमची मावी बघा आमच्यासाठी घावणे बनवते. किती मेहनत करते, ते पण चुलीवरचे घावणे. हे बघा एकदम मस्त. आणि हे आमची मामी. चुलीवरचं जेवण बोललं तर एकदम मस्त. आणि हे फुकट खादाडे, काय काम पण करत नाही, काय नाही. गावी आले झाला, संपला विषय. आता हिचा इंटरव्ह्यू घेऊया आपण. किती आंबे तोडले? किती आंबे तोडले? मी पडलेले आंबे उचलून. अच्छा अच्छा, तू पडलेले आंबे उचलून आणले. आणखीन काय केलं? आणखीन काय केलं? आणखीन व्हिडिओ काढला. बाकी काय नाही, सर्व आलशी कामं हीच करते. तर नमस्कार मित्रांनो, आपलं झालं आहे आजचा आंबे वगैरे तोडून. तुम्हाला दाखवले तर आहेतच आंबे. तर हा व्लॉग इथंच संपवतो आणि पुन्हा तुमच्याशी नवीन व्लॉगमध्ये भेटू. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करा. चला बाय बाय. पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये भेटूया.